आमचे काही मित्र होते आमच्यासोबत. पुन्हा परत आमचे निलेश देशमुख एक होते. महिलांना इकडे येऊ द्या की गल्ली बी द्या शेतकरी जुटीचा शेतकरी जुटी. आज काय आंदोलन केलेलं आहे, कसं स्वरूप होतं आणि काय नेमकी मागणी आहे? जरी खुर्द या गावातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आज या ठिकाणी गावगाड्यातला शेतकरी आणि वारकरी शेतावरती जे सरकार बियाणं आम्हाला देत नाही, ज्याच्यावर बंदी घातलेली आहे, ते बियाणं ते नवं तंत्रज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी कपास असेल आणि सोयाबीन असेल या नव्या वाणाची पेरणी या ठिकाणी केलेली आहे. कपाशीमध्ये HT-BT हे नवं वाण आज बाजारामध्ये आलेलं आहे आणि तणनाशक प्रतिकार शक्ती त्या नव्या वाणामध्ये आहे. नव्या वाणामध्ये कोणत्याही प्रकारचा रोगराई जर आली तर त्याला ते तग धरणारं नवं वाण बीटीमध्ये आलेलं आहे, परंतु भारतामध्ये त्या वाणाला बंदी आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्याची पेरणी लागवड करत आहे. जे शेतकरी पेरणी लागवड करतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत. म्हणजे गुन्हेगार समजून आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं नव्या तंत्रज्ञानापासून वंचित ठेवलं जात आहे. एका बाजूला तुम्ही गुन्हे दाखल करता आणि दुसऱ्या बाजूला 20% पेरा आज संपूर्ण देशभर HT-BT या तणनाशकाला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी होते आहे. त्याचा कापूस मात्र सरकार खरेदी करतं, त्याचं कापड घातलं जातं, त्याच्या सरकी पासून तेल काढलं जातं, तेल खाल्लं जातं, तिथं मात्र कुठंही बंदी आहे असं मला दिसत नाही. आणि म्हणून GM वाण हे सोयाबीनमध्ये आहे. ही नवी वाणं संपूर्ण जगभर वापरली जात आहेत बियाणाची, परंतु भारतामध्ये मात्र माझ्या शेतकऱ्याला पायामध्ये बेड्या घातल्या जात आहेत. आणि म्हणून आज आम्ही शेतावरती आलो आणि नव्या तंत्रज्ञानाचं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा लढा जरी खुर्द या गावातून लातूर जिल्ह्यातून आम्ही आता महाराष्ट्रभर उभा करत आहोत. बरं भाऊ, आता अतिवृष्टी झालेली आहे आणि अजून याचं अनुदान सरकारने कुठलंही हे केलं नाही. कांदा उत्पादक शेतकरी फार अडचणीत सापडलेला आहे. काय सांगाल याबद्दल? शेतकऱ्याच्या वरती आसमानी आणि सुलतानी संकट ही वर्षानुवर्ष येत आहेत, परंतु पिकलं तर त्याला लुटायचं आणि अतिवृष्टीमध्ये गेला तर त्याला कर्जबाजारी करून आत्महत्या करायला लावायचा, अशी धोरणं या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झाली. 1950ला आम्हाला संविधान मिळालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते सर्व समाजाला न्याय दिला असं संविधान बनवलं. पण 1951 साली त्या संविधानामध्ये परिशिष्ट 9 जोडलं गेलं आणि शेतकरी विरोधी अनेक कायदे त्या 9 परिशिष्टामध्ये टाकले. त्याचा परिणाम असा झाला की त्या कायद्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा हक्क सुद्धा शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं हिरावून घेतला. आज जर आपण बघितलं तर लक्षात येईल की मोबाईलचं सगळं जग आलेलं आहे. म्हणून काही अदानी त्याचं मोबाईल घ्या किंवा जिओचं कार्ड वापरा म्हणून काही गल्लोगल्ली फिरत नाही. परंतु आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे? अधिक पिकलं तर मायबाप सरकारनं खरेदी करावं म्हणून पळायचं, अतिवृष्टी झाली तर मायबाप सरकारनं काहीतरी द्यावं म्हणून मदतीची याचना करायची. म्हणजे जो एका दाण्याचे 1000 दाणे करतो त्याला याचक बनवण्याचं काम या सगळ्या धोरणांनी झालं. आणि म्हणून मी म्हटलं की हे पहिल्यांदा धोरणं बदला, आयात निर्यातीची धोरणं बदला. सरकारचं एक काम आहे की शेतीला संरक्षण द्यावं, निर्यातक्षम व्यवस्था निर्माण करावी, बाजारपेठेतला हस्तक्षेप कमी करावा, हे काम सरकारनं करावं. आणि ज्यावेळी संकट काळामध्ये शेतकऱ्याला मदत करावी, परंतु सगळ्यांना शेतकऱ्यांचा माल
फुकट वाटायचे स्पर्धा लागलेल्या आहे, म्हणजे आपापाचा माल गपापा वाटायला लागलेला आहे. ही कुठेतरी व्यवस्था थांबली पाहिजे. आणि आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. आणि म्हणून मला सरकारलाही, माईबाप सरकारला विनंती करायची आहे की आम्हाला भीक नको, हवे घामाचे दाम. ज्या ज्यावेळी संकटात माझा शेतकरी येईल त्याला तुम्ही मदत केलीच पाहिजे. ही भूमिका आज ही आमची रयत क्रांती संघटना म्हणून आहे, एक सरकारकडे काय शेतकऱ्यांचा मागणी नेता म्हणून. असणार? सरकारकडे काय मागणी असणार? प्रमुख मागणी मी सरकारकडे मागणी आहे की नवं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या दारामध्ये आलं पाहिजे. सिलिंग ऍक्ट सारखा कायदा रद्द झाला पाहिजे. अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द झाला पाहिजे. कमाल जमीन धारण कायदा रद्द झाला पाहिजे. आणि आयात निर्यात धोरण हे 5 वर्षाचं पारदर्शक असलं पाहिजे. भाव वाढायला लागला की लगेच तुम्ही निर्यात बंदी करता, भाव वाढायला लागले की लगेच शेतमालाची आयात करता आणि आमच्या शेतमालाची माती करता. हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. आणि सिलिंग ऍक्ट सारखा कायदा काय सांगतो की शेतकऱ्यानं जादा जमीन बाळगायची नाही. जर तिची 8 एकराच्या वर असेल तर पुनर्वसनला काढून घेता. बागायत 18 एकरापेक्षा त्याला बाळगायला परवानगी नाही. कोरडभाऊ 12 एकरापेक्षा त्याला जास्त बाळगायला परवानगी नाही. पण उद्योगपतींनी मात्र 5,000 एकर जमिनी घ्याव्या, 10,000 एकरी जमिनी घ्याव्या. त्यांना सिलिंग ऍक्ट नाही, त्यांना पुनर्वसनचा कायदा नाही. आणि म्हणून हे कालबाह्य कायदे रद्द झालं पाहिजे, ते ही मागणी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वरती आता गुन्हे दाखल होत आहेत. ST-BT बियाणाची पेरणी केली म्हणून. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून आवाहन करतो, ही पेरणी तुम्ही वाजत गाजत करा. आम्ही तुमच्या सोबतीला आहोत, कारण आम्हाला आमचं नवं तंत्रज्ञानाचा हक्क